कारण की तुम्ही आता 2-3 दिवस आमचे व्हिडिओ बघत असणार आहे की बा आता ओम भयाच्या विषयात आपण काहीच बोलणार नाही आहे. आपण फक्त रुद्राचे बोलणार आहे. कारण की त्या विषयावर मी सगळा विषय संपून टाकलेला आहे आणि त्यांचं मला काहीच घेणं देणं नाही आणि माझंही त्यांना काही घेणं देणं नाही. तर आता तुम्ही चला आम्ही आलो आहे आता देवापाशी. किती लांब बापा, किती लांब म्हणलं. हो बेटा घंटी वाजवतो म्हणते रुद्र. बूट काढ ना, बूट काढ बेटा. नाही जेव्हा आलो ना बूट काढणं. अरे जेव्हा आलो ना आपण मग काय होते तू काकी तिथे तडलोक मी. हा 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 मग घालतो. हा मग घालतो ना तू. हा खाले काढ काकी. देवापाशी आलो बेटा तुम्ही काढ तर काढा. खाले काटा रुत्ती दिले एवढा. नमस्कार सगळ्याला. तर आम्ही आलो इकडं बोरसरले म्हणजे आमच्या आसरापाशी. तर बघा बघू आपल्याला पाय पाड लागले. तर मी सुद्धा दर्शन घेते आणि मग तुम्हाला फक्त 5 मिनिटात भेटते. तर आता आम्ही दर्शन घेतलं. आता तुम्ही सांगता अचानक तुम्ही इकडे कसं काय आल्या, तर कारण सुद्धा सांगते तुम्हाला मी. कारण की तुम्ही आता 2-3 दिवस आमचे व्हिडिओ बघत असणार आहे की बा आता ओम भयाच्या विषयात आपण काहीच बोलणार नाही आहे. आपण फक्त रुद्राचे बोलणार आहे. कारण की त्या विषयावर मी सगळा विषय संपून टाकलेला आहे आणि त्यांचं मला काहीच घेणं देणं नाही आणि माझंही त्यांना काही घेणं देणं नाही. तर आता तुम्ही सांगता अचानक तुम्ही इकडे कसं काय आल्या, तर काय झालं तर की बा आपली रुद्र चांगलं लागत नव्हतं. म्हणजेच की तो उलट्या करत होता ना, तर त्याला फरकच पडत नव्हता. तर मग घरात म्हातारा माणसं असतंच ना, तसंच माझी सासूबाई. तर त्यांनी लगेच आपल्या आसराचा अंगारा लावला रुद्रले आणि म्हणे देवाला म्हणे मी त्याच्या पाय लागायला आणीन, फक्त माझ्या रुद्र बाळाला चांगला होते. ते तिकडे चालले बघा दोघं आपले का. तर म्हणलं बरं. तर मग त्याच्या उलट्या कमी पडल्या. आम्ही दवाखान्यातसुद्धा गेलं. तर आपण ते कसं अंधश्रद्धा अशी काही म्हणता, पण आम्हाला सुद्धा भरोसा आहे देवावरती, असं नाही आहे. तर आम्ही लगेच पाय लागायला घेऊन आलो त्याला इकडं. तर बघू शकतो तुम्ही मागच्या हे. तर असं काही आहे मंदिर आमच्या आसराचं. तर मग आम्ही पाय लागायला आज आलो. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या कमेंट केल्या की ताई असं ताई तसं. आणि आपल्या रुद्रसुद्धा तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की रुद्राची काळजी घे, सोनलची काळजी घे, पोरीची काळजी घे. तर मी तसंच करायला आलेले. मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात आमची आसरा दाखवते. तर बघा अशा काय आमच्या आसराचं आहे. घंटीसुद्धा आहे इथं बांधेल. आणि आमच्या आधी रुद्राची डाळूसुद्धा इथे दिली ती. तुम्ही ना आपला नसन तर जुना व्हिडिओ बघा. अशी काही विहीरसुद्धा आहे. अशा पायऱ्या आहे त्याला खाली जायले आणि मग पाणी घेणं पडतं. पुऱ्या खाल्लं पायऱ्या आहे. पण आता सध्या इथं काही जास्त हे नाही आहे. पण जेव्हा माऊ महिन्यामध्ये खूप गर्दी असती, कारण सगळ्यात लहान लेकरचे असं जावे आटे येतात ना. बघा पाणीसुद्धा आहे इकडं. वावर शिर आहे. पहिले सगळं मोकळं होतं, पण आता मोकळं नाही आहे. सारा गवत नाही आहे. पण आता सध्या कोणी येत नाही म्हणून सध्या चक नाही आहे. हे सगळं चक्र आहे. बघा असं काय आहे इकडलं वातावरण. आणि पुरं म्हणजे इकडं गाव आहे, इकडं गाव आहे. मळ्यातच आमचा आसरा आहे की नाही. काय म्हणतो ऋतू, काय झालं बाळा? तरी साखर नाही बेटा, नाही चमकी आहे बेटा, ती चमकी आहे. साखर नाही ती चमकी आहे. असं काय आहे. पैसे पाहिजे तुला, पैसे? हा. तर बघा अशा काही पायऱ्या आहे. आम्ही चाललोय देवापाशी दर्शनासाठी. तसं तुम्हाला मी सांगितलं आसराच्या. असं काय आहे वातावरण. चला इतक्याला आम्हाला देवीचे सुद्धा दर्शन करून घेऊन जाऊ. काय व गेलं का बघा सस गेलं व केवढा ससा आहे होता. मोठा ससा आहे ना वा. तुम्ही पाहिला ऋतू भाजी सशी बी आहे. मी पहिल्यांदा सस पाहिलं याडी. एवढा मोठा तो बी. थांब बाबा, जीव थकला बाबा. पायाला गोळे येले मला. तर पाणी चालू इथं. ते मस्त करले हो.
तर आज कुठे गेलती मग? तुम्हाला माहिती का आपण आपल्या आश्रमाशी गेलो पाहायला गेले म्हणजे आले का मग देवाचे दर्शन घेऊन? आले मग देवाचं दर्शन घेऊन हनुमान घाटाला भिडून गेले. आता आले पहिले हातपाय धुतले, झाडझूड काढली, पोरी शाळेत झाल्या होत्या. आता हातपाय धुतल्यावरती मग पूजा तिच्या मांडली, पूजा वाचली, पोथी वाचली ना. झाली ती पोथी वाचून लागे हा. लवकर भेटली पोथी वाचायला. पोथी वाचली आणि मग लगेच हे केलं, स्वयंपाकाला घेतलं आहे की नाही. वांगी चिरली आता. काय मग ती वांगीची भाजी करणार का आता? डाळी वांग वरण रोटी करते ना. रोटगे म्हणून हे दौडून आणलं काय म्हणतो ना. हा. बापा रे. रोटी करू म्हणलं आज. मला आवडतात. केळीचे पाणी सुद्धा आणून ठेवलं. मग मामाने आणली, मग मामा म्हणलं मग जा, मला पहिले तुम्ही आणून द्या काय म्हणता खांब केळीचे खांब. आता आणलेच नव्हते आज गेला, आता म्हणे इवाच नव्हतं मापाशी. मग मामाने केळीचे पाणी द्यायला जेवण करा, रोटी करू म्हणे आज. मला कसं आहे काय? आणि हे बी केलं हे की नाही. हा. आणि गाडीवर तर काही थंडी असते पप्पा. बाप्पा गाडीचं काम लेकर करणं करी देवा. गाडीवर भज्याला कुठं जाऊ नाही. यायच्या काय नाही वाटलं, जायच्या तिला घाललं काय करताय. याच्या वक्ती आपण दुपारून आले ना घरी. त्याच्या असलं हे पा आता होणार आहे रोडगे. आणि या मित्रांनो रोडगे खायला आमच्या घरी आता बनवतो रोडगे. आता आमच्या घरी रोडगे लय आवडतात, डायबिटी एवढे आवडत नाही कारण की डायबिटी थंडीचे रोडगे शेकल्या जाता म्हणजे काही त्रास होत नाही. थंडीच्या वेळच्या मोसमात तुम्ही रोडगे करून खात जा, म्हणजे तुम्हाला थंडी वाजणार नाही आणि रोडगे सुद्धा होऊन जातील. म्हणजे तुम्हाला ताप करून बसायची गरज नाही. आयता ताप जे होते रोडगे शेकतात. हा एक शॉर्टकट समजा रस्ता उपाय आहे तो स्वयंपाकाचा. खरी गोष्ट आहे. शिंकी आली मला. मागे भाजी करताना त्याच्यात तुरीचे दाणे खाऊन घेतलं म्हणजे आता 8 दिवसांनी भेटतील तुरीचे. आमच्याकडचे 8 दिवसामध्ये तूर काटायला सुरुवात होऊन जाईल. तूर सुद्धा बापाले का म्हणजे बाच्या जास्त शाळा खाली भेटल्या नाही. एका बाकी पोपटाची आणते बापा. काय पोपट आता खाल्ला तू ना 2-3 दिवस झाले. काय एवढं खास नाही, मीठच कमी झालं. हाय ऋतू. हाय. ऋतूची मॅजिक काल बघा तुम्ही. ऋतूला सगळा मॅजिक करून टाकला धिंगाणा. फोडतोड केली, चाकू कुठे फेकले काही कुठे फेकले. काय रे बटा तोडली कशी मागे कुठून मी भाऊ मागे कुठून कसं नको करू मागे कुठून. कुकर तुझ्या हलवराला तिकडे डुकडुक कुकर आणलायला काही ते त्याच्यावरती किती वरण म्हटलं कुकर लावला की मी ना त्या भाज्याची प्लेटच भेटली नाही मला. मग मी त्याच्यावरती दुसरी प्लेट होती, प्लेट वाचते त्याच्यामध्ये. कुकर कसं का हलवला ते माझं ते म्हणतो मी गाडी काय करता शील डाऊन झाले रे बेटा. शील टाकणं पडतात नवीन. ते मामा सांग बरं मला शील पाठवा हो मामा म्हण बरं. तुम्ही एक लात मारता गांडीवर द्या होते आम्ही. ठेव खाली आपू आणू बेटा. आपू गेले की आणू. हा 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 आओ हा मला सगळं दादा 500 आयडी माहिती आहे. एवढा हुशार व्हायला हा दिसते असा पण जाऊ द्या. बाप्पा सांगायचं काम नाही केले काय काय रे जुई जुई कसं ते काय द्यायचा मला का देवाचा प्रसाद. रुद्रचे मित्र आले, मित्र रुद्रला भेटायले. दाखवा मित्र रुद्रचे कोणते. एक इकडे पयाला आणि आणि इकडे घुसेला धावतो लागेल. असे काही मित्र आहे. पोरीपेक्षा मी लाजाडू मित्र आहे. पोरी तरी समजा एकदा समोर येतील मोबाईलच्या मित्र येत नाही त्याचे. काय करता चला मग आपण करतो आता रोडगे. कणिक गिनिक भिजवतो मी आता. आज माझ्याकडे आहे कणिक भिजवायचा कार्यक्रम आणि रोडगे घोळायचा. म्हणजे इथे तान्ने राहत रोडगे घोळायचे तान्ने राहत बनवायचं तन्ने राहत भिजवायचा तान्ने राहत. थोडीफार बायको मदत केली काही गुन्हा केला का. नाही करायला पाहिजे. आता बायको दररोज स्वयंपाक करते नाही करत काय नाव आहे सांगा तुम्ही सगळेजण कमेंट करू. आता मी माझ्याकडे आहे समजा स्वयंपाक करून असं जरा फक्त इथे वरण भाजी करणार दुसरं काहीच नाही.
बरोबर. सांड्यावर पीठ गाळायला म्हणजे हे असे कामं सांगते जागच्या जागी बसल्या बसल्या. काय कुठली डाळ आणलं जाळा आणला. एकदम जाळच पाहिजे. लय जाड झालं. एवढं जाड पाहिजे जाळच पाहिजे. फ्रूट गेले गाळून घेते ना आता. रोडगे कोण खाणार? हा कशी लागता? पाव आणि रोडगे असले की आम्ही केळीची पानं आणतो. म्हणजे कसं परत घशाचं काम नाही. जेवण झालं की ते ढोरायला चांगलं वाटतं खायला. त्याच्यावर चांगलं खायलाही चांगलं वाटते. आणि मागून तर असतो गाणे घशाचा पहिला मुद्दा हा. दादा ते तर दादा कोणता आहे तुम्हाला दाखवू का मी आता? 1 2 3 हा हा नाही लावते वात्या. तर रुद्रची जरा लाल डोळे झाले आज गाडीवर पुढे समोर बसते. नाही बसत म्हणलं तरी ऐकत नाही.